ताई, लाडकी बहीण लाभार्थीमध्ये सुरुवातीला 2.63 कोटी इतकी संख्या होती बहिणींची पोर्टलवर. आता ती पोर्टलवर केवळ 1.6 कोटी दिसते, म्हणजे जवळपास 1.5 कोटी लाभार्थी गेले कुठे. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे. आणि माझी प्रसारमाध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे. हे 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे. आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय, कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय, ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे. कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतोय, विनाकारण पोचवतोय. मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं. 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते. 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन. आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे. आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो. आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000पेक्षा जास्तीच आहे. ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं. त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो. आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2,25,00,000 2,30,00,000च्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत. यंदाच्या महिन्याचं आम्ही ऑगस्ट महिन्याचं DBT केलं आहे, त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी 2-3 दिवसामध्येच येईल. त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे. पडताळणीनंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातली 4-4 आहेत, ती कमी झालेली आहेत, वाहनं आहेत, जे काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही आहेत. सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत. प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं, प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो. जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल, परिवहन विभागाचा असेल. हा जो त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं. त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो. आणि ही रुटीन प्रोसिजर आहे, ही सगळ्या योजनांमध्ये होते. फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे. ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे, ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचं डेटा व्हेरिफिकेशन, त्यांची ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्या मध्ये सुद्धा आम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता. म्हणजे आम्ही मागवला होता खरं तर ऑक्टोबरच्या आधी, पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती विधानसभेची. त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला. मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी बहीणमधून त्यांना 500 रुपये आणि नमो शेतकरीमधून 1000 म्हणजे एकूण त्यांना 1500चा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं. अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमचा पिवळा आणि केशरी कार्डधारक असतात तो डेटा त्यानिमित्ताने मिळाला. परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला. IT चा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता. तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल. मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक 25-26 लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली. आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आता त्या 26 लाखामधले 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत, कारण तो एक डेटाचा चंक आहे. तर त्याच्यातले त्या 26 लाखामधले 26 लाख काही बाद नाही झालेले आहेत. त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे. आणि ती आमच्याकडे साधारणपणे या 1-2 ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल. आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत. आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील 2-4 लाख 5 लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील, म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल. मराठवाड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा 2.25 लाखचा जो डेटाबेस आहे पडताळणीच्या काळामध्ये ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून आता त्यांचे पैसे मिळणार नाहीत. आणि मी स्वतः त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं लोक येत होते, आमचे 2 महिन्यापासून नाही, 1 महिन्यापासून आले नाही, 4 महिन्यापासून आले नाही असं ते सांगत होते. तर हा एकत्रित आकडा जवळपास 1.25 लाखाच्या जवळ आहे मराठवाड्याचा.
हे साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे. काही अशा आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता. आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो, ज्यावेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्टेशन घेतलेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतला आहे की नाही घेतला आहे. आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला. म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमो शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते. मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून 500 आणि नमो शेतकरीचा जो 1000 आहे तो त्या ठिकाणी चालू केला. संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे, त्याच्यामुळे त्यांचं डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे. त्याचा तर आता लाभ 1500-1200 आधी होता, पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच 1500 झाला होता. त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही. काही असे होते ज्यांची 4 व्हीलर होती, त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता. त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी केलेली आहे. आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत. शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे. शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतली. शेवटचा छोटा की पर्सेंटेज काय असेल किंवा मी आपल्याला म्हटलं की मी आपल्याला म्हटलं की साधारणपणे त्याच्यामधली वेग स्टेटमेंट करणं हे मंत्री म्हणून सुद्धा मला माझ्या पद्धतीनं मला वाटतं ते योग्य राहणार नाही. पण कुठलीही योजना जर असेल आपण समजून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही पर्सेंटेजमध्ये एरर हा होत असतो, पण त्याच्यामध्ये स्क्रुटिनी हा दरवर्षीची ही साधारणपणे प्रक्रिया आहे आणि ती फक्त लाडकी बहीण नाही. लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचे पैसे थांबलेले होते त्या बहिणींबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या म्हणजेच काय ज्यांना ऑगस्ट हप्ता मिळालेला आहे त्यांच्या बाबतही अत्यंत महत्वाची न्यूज आली आहे. स्वतः आदिती तटकरे मॅमनी याचे वक्तव्य केलेले आहेत की लाडक्या बहिणींना ज्या बहिणी पहिल्या फेरीमध्ये म्हणजे 27 लाख बहिणी ज्या अपात्र होत्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये त्या सर्व बहिणींना किती मिळणार होते? 4,500 रुपये मिळणार आहे. याची डायरेक्टली शाश्वती आदिती तटकरे मॅमने दिली आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सबूत सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. सोबतच आणि 15वा आणि 16वा हप्ता एकत्र वाटप केला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये अत्यंत प्रश्न असेल की आतापर्यंत ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाही आहेत त्यांना ते पैसे भेटणार आहे का? 15वा आणि 16वा हप्ता कधी भेटणार आहे? कारण की असंख्य लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उत्कंठा लागलेली आहे की आम्हाला 15वा आणि 16वा हप्ता कधी मिळतोय. 15वा हप्ता तर संपला, म्हणजे सप्टेंबरचा हप्ता महिना तर संपला, पण आता आजपासून जर बघितलं तर 1 ऑक्टोबर आहे आणि इथून पुढचे दिवस सुरू झाले. उद्याला जर तुम्ही बघितलं असेल तर 2 ऑक्टोबर आहे म्हणजे दसरा आहे आणि नंतर 18 ऑक्टोबर पासून दिवाळी सुद्धा साजरी होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅमनी तुम्हा सर्वांना दिवाळी निमित्ताने 15वा आणि 16वा हप्ता एकत्र देण्याचे मोठे आश्वासन दिले. विथ सबूत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना लाभ मिळणार का याचंही प्रतिपादन, याचंही वक्तव्य आदिती तटकरे मॅमनी केलेलं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल तर अख्ख्या युट्यूबला आपणच म्हणजे तुमचा लाडका भाऊ किरण वानकडे हा ज्या अपात्र लाडकी बहिणी होत्या त्यांच्या मागण्यासाठी दटून होता आणि सरकारने ती मान्य केलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, अख्ख्या युट्यूब मध्ये बघा 15वा म्हणजे 12वा, 13वा, 14वा हप्ता मागणी करणारा एकटाच माणूस होतो मी, किरण वानकडे, GK अकॅडमी. पूर्ण युट्यूब बघा आणि ती मागणी आता सरकारने पूर्ण केलेली आहे. लाडक्या बहिणींनो बघा, जून, जुलै, ऑगस्ट हप्ता 4,500 रुपये मिळणार का? तर याचं उत्तर आहे यस, मिळणार म्हणजे मिळणार. ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरल्या त्यांना 4,500 रुपये, ज्या बहिणी जुलै पासून अपात्र ठरल्या त्यांना किती 3,000 रुपये आणि ऑगस्ट मध्ये 1,500. आणि हे जे 3,000 रुपये वरचे आहे 15वा आणि 16वा हप्ता त्याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे जून पासून तर 7.5, बरोबर, जुलै पासून असेल तर 6, ऑगस्ट पासून असेल तर तुम्ही बघितलं असेल तर 4.5 आणि ज्या बहिणी ऑगस्ट हप्ता भेटला त्या सगळ्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहे. तर मला सांगा तुम्ही कोणत्या महिन्यापासून अपात्र होता? तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या त्यांची EKYC झाली का? ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची EKYC झाली का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरंच 3 महिन्याचा पेंडिंग लाभ मिळणार का? याचं उत्तर आहे यस. कारण ही जी चुका झाली आहे ती ही आपल्याकडनं नाही झाली आहे, ही चुका सरकारकडनं झालेली आहे. कारण की सरकारने पडताळणी करायला 3 महिने लावले आहे. तर म्हणून सरकार या जे त्यांच्याकडनं झालेली चुका आहे ही सुधारवण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आहे लाडक्या बहिणींनो. तर म्हणून तुमच्यासाठी खुश खबर आहे आणि लढणारा फक्त एकच आहे. जर तुम्ही बघितली असेल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की
माझ्या बहिण्यांना जून महिन्यापासून काय मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे. फक्त एक अट आहे लाडक्या बहिणींना. ती अट काय, तुमचं नाव गोल्डन डेटामध्ये यायला पाहिजे. तुमचं नाव कशामध्ये यायला पाहिजे, गोल्डन डेटामध्ये. गोल्डन डेटा 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे आणि या डेटामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला 101% काय मिळणार आहे, लाभ मिळणार म्हणजे मिळणार. जर तुमचं नाव या गोल्डन डेटामध्ये आलं नाही आणि जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, मीच एकटा आहे की गोल्डन डेटाबद्दल सुद्धा तुम्हाला सांगतोय, अन्यथा महाराष्ट्रामध्ये कोणताच युट्यूबर गोल्डन डेटाबद्दल तुम्हाला सांगत नाहीये. बरोबर. तर बघा, या योजनेत आलाच म्हणजे गोल्डन डेटामध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही सगळ्या योजनांमध्ये पात्र असणार आहे, अन्यथा तुम्ही सगळ्या योजनेतून पात्र ठरणार आहे. मग काय आहे गोल्डन डेटा? खरंच लाभार्थी अपात्र होतील का? म्हणजे ज्यांनी आता ही केवायसी केली आहे त्याही अपात्र होतील का? येस, सरकारचं हेच काम होतं की आता त्यांना काय करायचं, गाळायचे आहेत. कशा माध्यमातून? म्हणून तर तुमच्या किंवा आपल्या वडिलांचा आधार नंबर तिथे टाकायला लावला. बरोबर. ही केवायसी झाली का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची केवायसी झाली? आणि गोल्डन डाटा कुठे मिळणार? तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला मिळणार आहे. पहिले गोल्डन डाटा बघूयात कुठे असणार आहे. सगळं माहिती मी तुम्हाला देणार आहे. गोल्डन डेटा काय? गोल्डन डेटामध्ये 30 वेगवेगळ्या निकषाच्या आधारावर सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केली जाणार आहे. सरकारच्या वेबसाईटला, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे याच्या वेबसाईटला तुम्हाला सगळी माहिती दिली जाणार आहे, सगळी. आणि ही तुम्ही माहिती न विचारता घेतलेली आहे. मग कुठून घेतली आहे? पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, गव्हर्नमेंटचे सर्वे, गव्हर्नमेंटच्या स्कीम, प्रत्येक यातून तुमची इन्फॉर्मेशन आहे. फक्त माझा सरकारला या ठिकाणी एकच विरोध आहे. इथे जर तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्वांची माहिती ठेवणार असाल, इथे तुमची सुद्धा माहिती ठेवा. म्हणजे आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, त्यांचे फॅमिलीचं इन्कम किती आहे, त्यांचं इन्कम किती आहे, सगळी माहिती ते टाका. जसं तुम्ही 1500 आणि 2000 रुपये माझ्या लाडक्या बहिणींची किंवा आमची, माझी स्वतःची किंवा महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांची माहिती तुम्ही त्याचा इथे असायला पाहिजे. संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, लग्न झालंय की नाही याची माहिती, उत्पन्नाचा स्रोत, कुटुंबाची माहिती, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती, जमिनीची मालकी असल्यास सर्व माहिती या ठिकाणी आहे. सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक अशा 30 वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे आणि हे सगळं तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटला 2 तारखेनंतर बघायला मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ बंद होऊ शकतो डेटामध्ये जर आले नाही. पण एवढंच आहे की ते नंतर तुम्हाला ऍड करण्यासाठी दिला जाणार आहे, त्यामुळे डोंट वरी. आणि ही जी ई केवायसी आहे ना, तर खूप लोक म्हणताय की तुमची ई केवायसी झाली का, तर पात्र होणार का? आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता, म्हणजे 15वा आणि 16वा हप्ता, ही विदाऊट ई केवायसी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 15वा हप्ता आणि 16वा हप्ता सोडून तुम्हाला ई केवायसीची गरज नाही. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर ई केवायसी कधी पण चालू आहे, नोव्हेंबर 18 पर्यंत. म्हणजे ई केवायसी कधी लागेल, हे दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचे जे महिने चालू राहण्यासाठी तुम्हाला त्याची गरज आहे. बरोबर. मग ई केवायसी झाली असेल तर पात्र होणार का? येस. अनेक लाभार्थी अशा होत्या की ज्या जून पासून अपात्र ठरल्या होत्या. जून पासून, जुलै पासून, ऑगस्टमध्ये सुद्धा अनेक बहिणींना पैसे आले नाहीत. मग त्या बहिणी आता पात्र होतील का? याचं उत्तर आहे येस. ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे आणि तुम्ही गोल्डन डेटामध्ये आला तर तुम्हाला कोणीही रोखणार नाही. तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. पण ई केवायसी करताना ती योग्य पद्धतीने करा. मी अनेक व्हिडिओ बनवलेला आहे ई केवायसी करायला. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जायचं, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in ला गेलं, त्याच्यावर जायचं gov.in ला, या वेबसाईटला गेला, संकेतस्थळाला गेला, तिथं ई-केवायसी लिंकवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड मागतो, म्हणजे जे लाभार्थी आहे तिचा, योग्य लाभार्थीचा आधार कार्ड टाकला, त्याच्यानंतर ओटीपी टिक करायचं, ओटीपीला टाकायचा. मग वडील आणि कोण, हसबंड, दोघांपैकी एकाचं. जर नसेल तर कुटुंबातील कोणती इन्फॉर्मेशन फक्त आई किंवा बहिणीची टाकू नका, जेणेकरून त्यांची केवायसी करताना प्रॉब्लेम होईल. बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्ही 2 ऑप्शन येतात. तुमचं जात निवडायची आहे, प्रवर्ग निवडायचा, तुमची जात निवडून घ्यायची. बाजूला एक प्रश्न की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का, किंवा तुमच्या निवृत्त वेतन घेतात, त्याचं उत्तर आलं पाहिजे. होय, आम्ही घेतच नाहीये. बरोबर. तिथं नाही दिलं ना, घेत आहे की नाही, तिथं हो आपण काय करायचं, होय करायचं. आणि नंतर दिलाय एक विवाहित आणि दुसरी अविवाहित, असं जर असेल तर तुम्ही हो म्हणा, जर नसेल तर तुम्ही नाही म्हणा, आहे की नाही. त्याच्यानंतर जर बघितलं 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला एकत्र भेटणार का, कोणत्या तारखेस भेटणार आहे. म्हटलं ना तुम्हाला स्टार्टिंगला की मी सर्वात महत्त्वाची तुम्हाला बातमी देणार आहे. 15वा आणि 16वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. त्याचं मी डेट सुद्धा सांगतोय. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, आजचा कोणता दिवस आहे, वेडनेसडे, 1 तारीख आहे. बरोबर. आज, उद्या, परवा या 3 दिवसांमध्ये मला नाही वाटत जी आर येणार. बरोबर. कारण की सरकार जे मराठवाडा म्हणा, विदर्भामध्ये आता अतिवृष्टी झाली, याच्यामुळे ते पाहणी करण्यामध्ये बिझी आहे. मला नाही वाटत की सरकार इथे तुम्हाला काय देणार आहे, जी आर आणणार आहे, काहीच नाही. जी आर येणार आहे 6 ते 10 मध्ये. बरोबर. लिहून घ्या माझ्याकडनं, 6 ते 10 मध्ये जी आर येईल. आणि लाडक्या बहिणींनो, 13 ते 17 या तारखांमध्ये तुम्हाला काय होईल, पैसे वाटप व्हायला सुरुवात होईल. इन केस जर सेकंड वीकमध्येच, म्हणजे मी असं म्हणतोय की 6 ला जर आला तर तुम्हाला 8 पासूनच वाटप सुरू होईल. 7 ला आला तुम्हाला 9 पासूनच होईल. मी असं म्हणतोय की 6 ते 10 मध्ये जर आला, इन केस त्या वीकमध्ये सुद्धा होऊ शकतं. नाही तर तुम्हाला 13, 14, 15, 16, 17 या दिवसांमध्ये होऊ शकतं. म्हणजेच काय, दसरा गेला आणि 18 पासून जर तुम्ही दिवाळी आहे, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला 15वा आणि 16वा हप्ता एकत्र दिला जाणार, म्हणजे देणार, याची शाश्वती मला सांगतो. 100% देणार आहे. असं प्रतिपादन महाराष्ट्राच्या
एकनाथजी शिंदे सुद्धा दिलं. अजितदादा पवारांनी त्या दिवशी म्हटलं की ई-केवायसी करा, लाभ चालू राहील तो पुढचा वाला. पण त्याच्या पहिले जे आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की पडताळणी झालेल्या ज्या बहिणींची योग्य पडताळणी झाली होती की जून, जुलै, ऑगस्ट त्या बहिणींना लाभ मिळणार म्हणजे मिळणार. म्हणजेच काय जून, जुलै, ऑगस्टचे किती झाले 4,500 रुपये आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे झाले 7,500 रुपये. तर लाडक्या बहिणींनो मिळणार म्हणजे मिळणार. मीच तुमचा लाडका भाऊ होतो. माझे सगळेच व्हिडिओ बघा. दररोज मी व्हिडिओ टाकतो आणि सांगतो तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार. सरकार हेच करून आता लाडक्या बहिणीला लाभ देणार आहे. कारण जर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला तर 26 लाख बहिणी ज्या होत्या त्यांचे मत सरकारला पडणार नाही. बरोबर. आणि सोबतच आता ज्या अपात्र बहिणी आहेत किंवा आता पात्र बहिणी आहेत त्यांची ई-केवायसी झाली आहे त्यांना सुद्धा आता 2-3,000 रुपये त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालाय. म्हणून लाडक्या बहिणीनं योग्य व्हिडिओ बघत जा, ऑथेंटिक व्हिडिओ बघत जा आणि कधीतरी सपोर्ट करा. तुम्ही अनेक व्हिडिओजला सपोर्ट करता तर मलाही करा लाडक्या बहिणींनो. कारण मी तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढतोय. बाकी असेच व्हिडिओ बनवतात, लाखो व्ह्यूज आहेत. मी इतके छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो तरी तुम्ही याला व्ह्यूज देत नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना माहिती पडलं पाहिजे की त्यांना अपात्र आहे त्यांना लाभ भेटणार आहे आणि आता 15वा आणि 16 हप्ता एकत्र दिला जाणार आहे. फक्त आणि फक्त ते 17 तारखेला वेट करा. आता इथे थांबतो लाडक्या बहिणींनो. मला माहिती आहे तुम्ही नक्की व्हिडिओला शेअर कराल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला अपात्र यादीमधून पात्र यादीमध्ये तुम्ही गेलात तर लाडक्या बहिणींना म्हणजे तुमची ई-केवायसी कंप्लीट झाली आणि तुम्ही आता पात्र ठरणार आहात. तर ज्यांची ई-केवायसी झाली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपलं सांगा. आता इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय